मी अरुण घोडके. शिवचिंतन. गडकोटांचे महत्त्व सांगताना रामचंद्र पंत अमात्य लिहितात की संपूर्ण राज्याचे सार ते दुर्ग. दुर्ग नसता मोकळा देश परचक्र येताच निराश्रय प्रजाभग्न होऊन देश उद्ध्वस्त होतो. देश उद्ध्वस्त झाल्यावरही राज्य कोणास म्हणावे याकरिता पूर्वी जे जे राजे झाले त्यांनी आधी देशामध्ये दुर्ग बांधून तो देश शाश्वत करून घेतला आणि परचक्र संकट दुर्गाश्रयी परिहार केले. हे राज्य तर तीर्थरूप थोरले कैलासवासी स्वामी गडावरूनच केले. जो जो देश स्वशासन वश न होय त्या त्या देशी स्थल विशेष पाहून गड बांधले. तसेच जलदुर्ग बांधले. त्यावरून आक्रमण करीत करीत सालेरी अहिवंतापासून कावेरी तीरापर्यंत निष्कटंक राज्य संपादिले. ज्या देशात गडकोट नसतील त्या देशात आपल्या राज्याच्या सरहद्दीपासून पुढे जबरदस्तीने नूतन स्थळे बांधित बांधित तो देश आक्रमावा. त्या देशाची आश्रयी सेना ठेवून पुढील देश स्वशासनवश वश करावा. असे करीत करीत राज्य वाढवावे. याकरिता ज्यास राज्य पाहिजे त्याने गडकोट हेच राज्य. गडकोट म्हणजे राजाचे मूळ. गडकोट म्हणजे खजिना. गडकोट म्हणजे सैन्याचे बल. गडकोट म्हणजे राजलक्ष्मी. गडकोट म्हणजे आपली वसतिस्थळे. बहुत काय बोलणे. राम कृष्ण हरी.